नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उपसभापती संजय डंगर यांच्या हस्ते वळक येथे जलकुंड कामाचे भूमिपूजन। जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 डीपीडीसी अंतर्गत जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण जलकुंड कामाचे भूमिपूजन मंगळवार 24 मार्च रोजी वळक येथील शेतकरी हरिश्चंद्र गणा पाटील यांच्या शेतावर संजय डंगर उपसभापती पंचायत समिती पेण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तालुका कृषी अधिकारी पेण सागर वाडकर, बळवली ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर घरत व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी जलकुंडाबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करताना कमी जमीनधारणा असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना जागेअभावी मोठे शेततळे लाभ घेता येत नव्हता, त्यांना जलकुंडाच्या माध्यमातून 5 मीटर बाय 5 मीटर बाय 2 मीटर आकाराचे छोटे शेततळे वरदान ठरणार आहे। जलकुंडामुळे पेण तालुक्यातील फळवाढीच्या क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून सर्वत्र असलेल्या फळझाडांना संचित पाणी देण्यासाठीही जलकुंडाचा उपयोग होणार आहे। एका जलकुंडात सुमारे 52,000 लिटर पाणी साठवू शकतो, त्यामुळे एका हेक्टर क्षेत्रासाठी 4 जलकुंड प्रस्तावित करता येतात। या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शाश्वत आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे। कार्यक्रमास उपकृषी अधिकारी प्रीती पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षता जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली मोरे उपस्थित होते। जलकुंडामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता वाढून शेतीला मोठा फायदा होणार असल्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जलकुंड खोदावेत व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपसभापती संजय डंगर यांनी यावेळी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।